मराठी माणसं आहेत म्हणून ह्यांचे रील लाईक केलत्या. आता दिवसभर ह्यांची रील येतात, ह्याने इतके कापले त्याने तितके कापले आणि यायलाच लागतंय. अरे काय लोक IPL मॅच वरून भांडण करीत असते नो, पण मी आणि माझा मित्र यांच्या बोकडावरून भांडण करतो की अहमदासने किती कापले आणि तिरंगावाल्यांनी किती कापले आणि भाग्यश्रीवाल्यांनी किती कापले. वार कसे ताजे बोकडा. जेव्हापासून त्या भाग्यश्रीवाल्याच्या आणि त्या अहमदाच्या रील बघायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मी कॅलेंडरच बघत नाही हो. सगळं अपडेट इथंच भेटतंय. अहमदाच्या शर्टच्या गुंड्यांवर इतका ताण आलाय ना की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की उरलेलं मटण ह्यो अहमदासच खातोय. यायलाच लागतंय. या सगळ्या हॉटेलवाल्यांना एकच जण तोड देतोय, तो म्हणजे हॉटेल अलीकड पलीकड. भाऊ 1000 मताने आघाडीवर आहे. या लागतंय म्हणजे याच लागतंय. डेली 1000 माणसं जेवून जातात असा ही हॉटेलवाले क्लेम करतात. यांचं जेवण ताट कितीला माहिती का मित्रांनो? 200 ला. दररोज माणसं किती जेवण जातात? 1000 गुणिले 200 धडधडीत 2 लाख होतात मित्रांनो. दिवसाचा गल्ला 2 लाख. मला असं वाटतं मित्रांनो शिळीला बोकड लागन का नाही काय माहित, पण ह्यांना ईडी नक्की लागन.